आज आम्ही साताऱ्यातल्या अशा गावात जाणार आहे, त्या गावात एक नाही दोन नाही तब्बल 10-12 डीजे एकत्र वाजतात आणि ते बघण्यासाठी लोक लांब लांबून येतात. त्या गावाचं नाव म्हणजे कारी. आमच्या कारी गावामध्ये छबिनाला असे छान सोंगाच्या गाड्या निघतात आणि खूप सुंदर अशा आजकाल डी जे असतात, मुलं डान्स करतात. शहरातून सर्व मुंबईकर गावच्या छबिनाला येतात आणि ताज्या यात्रे दिवशी छबिना असतो. देवाची पालखी गावातून सर्वत्र फिरत असते आणि इथे अशा सोंगाच्या गाड्या तयार केल्या असतात. आता लायटिंगची सोय झाल्यापासून खूप छान छान डेकोरेशन लायटिंगचं केलेलं असतं आणि डी जे बोलवलेले असतात. लहान लहान मुलं छान ऐतिहासिक पात्रांचा मेकअप करून गाडीमध्ये बसलेले असतात. खूप छान असं डेकोरेशन असतं. इथे पहा किल्ल्याचा असा कडेतोट केलेला आहे आणि वरती एक राणी उभी आहे. अशा प्रकारचे डेकोरेशन असतं. त्यामधून मुलांना इतिहासाची जाण होते. असं आमचं आणि अशा प्रकारच्या यात्रे दिवशी ज्या दिवशी छबिना असतो त्या दिवशी आमच्या गावामध्ये संध्याकाळी देवाची पालखी निघते आणि पालखी फिरून गेल्यानंतर गावामधून अशा गाड्या आणि असे सोंग तयार होतात आणि वेगवेगळी सोंग करून गाड्यांचं असं हे तयार होतं. आता इथे अशा वेगवेगळ्या मंडळांच्या गाड्या तयार होतात. बैलगाडीवर 2 मजली 3 मजली अशी बैलगाड्यांवर सोंग तयार होतात. इथे ज्योतिबाचं सोंग आहे. तसंच वेगवेगळी अशी सोंग तयार होतात ज्याच्यापासून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं. तर अशी ही आमची एवढ्या आमच्या परळी भागामधील फेमस अशी यात्रा, कारीची यात्रा आणि खूप आता डी जे वगैरे असतो. ही परंपरा पूर्वीपासून चालू आहे. अशी ही आमची कारीगावची यात्रा. नक्की तुम्हाला आवडेल, पहा आणि आनंद घ्या. अशा प्रकारे मुंबईचे सगळे मुंबईकर या छबिन्यासाठी गावाला येतात आणि त्याचा आनंद घेतात. देवीची पालखी निघते. सर्व तरुण वर्ग यामध्ये खूप उत्साहाने आणि जोमाने कामाला लागतात. नवीन अशी सोंग तयार केलेली असतात. शिवाजी महाराज, जिजामाता याच्यामध्ये दिसत आहेत पहा आणि आपला इतिहास यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. तशा ह्या गाड्या आमच्या गावची शोभा आहे आणि शान आहे. तर खूप जण हे कार्यक्रम बघायला येतात. गावामध्ये खूप गर्दी होती आणि छबिन्याचा आनंद सर्वजण घेतात. ऐतिहासिक देखावांचे महत्त्व सांगितलं जातं आणि त्याच्याबद्दल माईकवरून छान गोष्टी रूपाने त्या ऐतिहासिक देखाव्याची माहिती सांगितली जाते. त्यामुळे मुलांना इतिहासाची छान माहिती मिळते आणि मुलं छान एन्जॉय करतात या गोष्टी. तर नवीन पिढीला आपल्या जुन्या परंपरा, रूढी समजण्यासाठी असे छबिन्यामध्ये हे देखावे खूप छान वाटतात. त्यामुळे एक प्रबोधन होतं आणि आजची पिढी अजून सज्ञान होते. छान त्यांना ज्ञानात भर पडते. तर ही खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. यासाठी मोठी वडीलधारी मंडळीसुद्धा मदत करतात लहान मुलांना. इथे शिवाजी महाराजांचं एक ऐतिहासिक प्रसंग दाखवलेला आहे पहा. अशा प्रकारे वेगवेगळे प्रसंग दाखवून इथे मुलांना त्याबद्दल छान जागृत करतात. ही मोठी गोष्ट आणि चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी गाड्यांची सोंग असायची त्यावेळेला दिव्याच्या बत्त्या असायच्या आणि त्याच्या उजेडामध्ये ही सोंग तयार केली जायची. पण आता या गाडीवर विद्युत रोषणाई असते, डी जे असतात. त्यामुळे अजून या छबिनाला एक विशेष अशी शोभा आलेली आहे आणि हा छबिना असाच पूर्वीपासून चालू आहे आणि पुढेसुद्धा चालू राहील. अशी ही आमची गावची यात्रा.